सोफिया प्रकल्पाचा जो आंदोलन झालं होतं ते शेतकरी विरोधीच होतं. म्हणजे जे प्रकल्प जो आहे तो शेतकरी विरोधी असल्यामुळे तिथे पूर्ण जिल्ह्यातून उठाव झाला होता. संपूर्ण नेत्यांनी त्यात भाग घेतला होता हिरिरीने. आणि त्यात हे अग्रेसर होते आंदोलनकर्ते. आजचे जे आंदोलनकर्ते हे अग्रेसर होते. त्यांनी 5 रुपयाचा वस्त्रा त्यांनी टक्कल करून घेतलं आणि मेलेला साप हाती घेतला आणि 200-300 रुपयाची फटाक्यांची लढ गळ्यात बांधून घेतली. तेव्हा कोणावर बलात्कार झाला होता की तुम्ही ते आंदोलन स्थगित केलं? माझा हा प्रतिप्रश्न आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट करत आहात. तुम्ही त्यावेळेस म्हटलं होतं एकतर शेतकरी विरोधी हा सोफिया प्रकल्प राहील, नाहीतर मी राहील. परंतु त्यात कुठल्या प्रकारची देवाणघेवाण झाली? आणि मला तर असं समजलं की आता दर 2 तासांनी ते आंदोलनकर्ते जे आहेत ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात आणि काय करतात हा मला तिथल्या लोकांनी जे फोन आले की व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसून ते 2 तास दर 2 तासांनी ते जातात. तर तिथे आता असंच आंदोलन महाराष्ट्राने बघावं काय?